गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. मी आज शेवग्याच्या शेंगाची आमटी करायला लागली बघा, जरा वेगळ्या प्रकारची. सर्वजण बनवतात, छान पद्धतीने बनवतात, पण काही जण वेगळ्या पद्धतीने बनवतात. आणि अशी पद्धत जर बनवली ना, खूप टेस्टी लागते. शेवग्याच्या शेंगा सर्व घेतल्या सोलून, मुगाची डाळ टाकली 1 वाटी, छोटी वाटी, 1 टमाटा घेतला आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. तुम्ही धुताच म्हणा. धुवूनच घ्यावं लागतं. आणि धुवून घेतल्यानंतर काय करायचं, फक्त आपण अद्रक लसूणची पेस्ट वापरायची. याला जास्त मसाले वापरायचे नाही. मुगाची डाळ तुम्ही अगोदर भिजू पण शकता. शेवग्याची शेंगा पौष्टिक असतात खायला. शेवग्याच्या शेंगाची भाजी पण छान लागते. आणि आपल्या बघा ना तुम्ही, रामदेव बाबा, अजून ते कोण आहे की महाराज, सगळे शेवग्याच्या शेंगाचं खातात. पराठे वगैरे बनवून खातात, माहिती का तुम्हाला. तेल तुम्हाला हवं तसं घ्या. जास्त चमचमीत पाहिजे असं तुम्ही चमचमीत करू शकता, कारण आपण मसाला घालून भाजी करतोय. जिरे मोहरी टाका. जिरे मोहरी चांगली कडकडू द्या बरं का, पण कच्ची ठेवून. अद्रक लसूणची पेस्ट घ्या. अद्रक लसूण पेस्ट, शक्यतो हळद तेलामध्ये टाकत जा. हळद तळली जाते चांगली. मी गॅस बंद केला आहे, कारण करपते, स्टीलच्या भांड्यात लगेच करपते, म्हणून मी गॅस बंद केला आहे. करपलेलं असते ना, मग वास लागतो भाजीला, भाजी छान लागत नाही. टमाटे टाकायचं. टमाटे कसं आहे, चांगलं शिजलं तर छान लागतं, त्याचं चांगलं ग्रेव्ही होती तयार शिजल्यानंतर. ते टमाटर कच्चं राहिलं ना, मग खाऊ वाटत नाही आपल्याला. दाताखाली सगळं टमाटर येते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा पण टाकू शकता, छान लागतं कांदा पण. तिखट, मीठ, हळद टाकायचं. दुसरे कसलेही मसाले टाकायचे नाही, कारण मुगाची डाळ शिजली ना तर त्याला थिकपणा येतो, म्हणजे घट्टपणा येतो भाजीला. त्याच्यामुळं लगेच येत नाही, भाजी शिजल्यानंतर पूर्ण येते. चांगलं परतून घ्यायचं. मीठ टाकायचं. शेवग्याच्या शेंगा टाकायच्या. नंतर शेवग्याच्या शेंगाची डाळ, चांगली परतून घ्यायची भाजी. त्याला मसाला वगैरे व्यवस्थित लागला पाहिजे सगळीकडून, त्याच्यामुळे परतून घ्यायची चांगली भाजी. पाणी घेते मी टाकायला त्याच्यामध्ये. डाळ स्वच्छ पण धुतली होती, डाळीमध्ये पाणी होतं, डाळीतलं पाणी सगळं निथळून घेतलंय मी. चांगलं परतून घ्यायचं भाजी. शेंगदाण्याला ना तिखट, मीठ, हळद चव बाजूनी लागलं ना शेवग्याच्या शेंगाला, तर भाजी छान लागते, मस्त लागते. दुपारच्या जेवणासाठी भाजी आहे. दुपारच्या जेवणाला शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि मेथीची भाजी करायला लागली. मेथीची भाजी झाली तयार, वगैरे धुवून वगैरे ठेवली. आता परतून झाल्यानंतर थोड्या वेळ मीठ वगैरे टाकायचं त्याला.
पाणी घेतलं होतं. तुम्ही सगळं पाणी वगैरे घेऊन बसा अगोदरच. पाणी घेतलं होतं मी भाजीला. पाणी घेते मी. पाणी टाकायचं आणि शिजवायची चांगली 5-10 मिनटं भाजी. कुकरला पण लावल्यावर छान लागते, पण अशी जास्त टेस्ट लागते भाजी ही. भाजीला चांगलं 10 मिनटं शिजवायचं. म्हणजे शेंगा जरी शिजल्या तरी बंद करायचा गॅस. मस्त लागते भाजी. आणि वरून कोथिंबीर वगैरे टाकायची तुम्हाला हवी असली तर. मी कढीपत्ता वगैरे सगळं अगोदरच टाकलं होतं तेलामध्ये फोडणीला. नसतं तरी चालते, पण टमाटर पाहिजे बरं का. बिन टमाट्याची छान लागत नाही आमटी. टमाटे